हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग होण्याचं कारण आहे की आमचं झाला 2 दिवस आधी प्लॅन. तर मस्त नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि सुरुवातीला मस्त गुरुवार आहे. तर गुरुवार आहे तर कुठंतरी देवा ठिकाणी. तर मग झाला प्लॅन, आम्ही आळंदीचा प्लॅन केला आणि प्लॅन केल्यामुळे तो सक्सेस तर झालाच पाहिजे, कारण की प्लॅन करून परत सक्सेस नाही करणार याला काय अर्थ नाही राहत. झाले आता वाजले सकाळचे 5:30 वाजता. आज लवकरच निघालं, कारण की आज 1 तारीख आहे बोलला तर गर्दी तर तेवढे असणारच. सो लवकर जाऊन लवकर दर्शन घेऊन तसं अजून स्पॉट फिरायला भेटते. तुम्ही बघायलाच पुढे की कुठे कुठे फिरतो आहे आणि कुठे कुठे नाही आणि किती मजा आहे. आता आम्ही 4 व्हीलर आम्हाला ॲडजस्ट नाही झाली ऑन दी स्पॉट टाईमावर, म्हणून आम्ही रिक्षा घेऊन चाललो आहे. पण जी रिक्षाची मजा आहे ती 4 व्हीलरमध्ये नाही, एवढं तर 100% नक्कीच आहे. गोवा भाई स्वतः मालक, रिक्षा ड्रायव्हर पण स्वतःच आहे. आम्हाला कोणाला येत नाही, तो एकटाच चालवतो. पाठीबा आहे, इकडं भाऊ आहे आणि आव्याला पण आहे, पण तो दांडपट्ट्यावर थांबला आहे. त्याला आम्ही तिथनं घेऊ आणि पुढं जाणार. हे आमची दोम आणि आम्ही 5 जण असल्या कारणाने मला पुढं बसायला लागला आहे. आम्ही तेवढं पण ॲडजस्ट करू शकतो, थोडाफार आमच्यासाठी नॉर्मल आहे. आमचा 6वा मेंबर पण होता. 6वा आमच्यात अजून पण मेंबर होते, पण गाडीमुळे आम्हाला ते ॲडजस्ट नाही झाले. तर पुढे बघा. तर काय आता आम्ही समजा CNG भरायला, CNG भरून झाला का आम्ही पुढे निघू. CNG भरायला थांबलो. CNG भरून झाली का आम्ही जाऊ डायरेक्ट दादाला घ्यायला. दादाला घेतला का दाखवतो पुढे सगळं. तर काय तुम्ही बघू शकता आमचा 4था मेंबर आलेला आहे. म्हणजे गाडीतला 4था आणि मी स्वतः झालो होतो तो 5वा. मग आता आम्ही मस्तपैकी निघताव. आता बसल्यावर रिक्षा नंतर आता आमची गाडी झालेली आहे फुल. नंतर ठेवायचं आहे ना गाईस, झालेलं आहे सगळी रेडी. आता चाललो डायरेक्ट नॉनस्टॉप आळंदी. होते स्टॉप कुठं भेटला नाश्ता केला. CNG भरावं CNG स्टेशन थांबायचं बाकी ना. नाश्ता करायला थांबल्यावर दाखवीनच नाही ना बोलत, पण बघू पुढं. तर आता मस्तपैकी आम्ही पोहोचलेलो लोणावल्यात. थोड्याच वेळात सूर्य पण बाहेर येईल, दाखवतोच. काहीच धुका बघा, ऐकू शकता किती धुका आहे. थंडी एवढी आहे ना का खिशातून हात नाही काढायची इच्छा होत, पण काय करणार, तुमच्यासाठी व्हिडिओ काढावं लागतात, दाखवावं लागतात. तरी पण भाई बघा वन साईड आयला नाही, जॅकेट नाही, काय नाही. इकडं मला पण लागले थंडी, पण काय करणार आता, फिरायचे तर तेवढे हाऊस करावं लागतंय. बराचसा धोका पडलाय, समोरचा रोड पण दिसत नाही बघा. मध्ये नाही दिसत. फायनली सूर्या भाऊंचं आगमन झालेलं आहे. कसा लाल टिपका दिसतोय बघा. थंडी तर आपट आहे, काय करणार आता, फिरायला पाहिजे. बघू जेवढा लवकर जमल, ऊन येईल तेवढा लवकर जरासा आराम भेटल थंडीपासून. त्यामुळं तंगडे आलं नाही. तर काय आता आम्ही पोहोचलोय वडगाव फाट्याजवळ. का माहिती नाही एवढं लोकेशन इकडचं आपण कधी येत नाही जास्त. देऊला जायला हा रोड आहे बॅकचा आणि पुण्याला जायला तो बॅकचा सरळ रोड आहे. तर आता आम्ही थांबलोय जरा चहा पियाला. गाडीत बसून पण गाठा झाला बराच. जरासा थंडीमुळं काही बाबा बोलूशी नाही वाटत. थंडीच्या पुढं शब्दच नाही माझ्याकडे बोलायला. तर थोडे आता चहा बी पिऊ आणि मग परत आपल्या रूटसाठी रेडी. बोवा कसं वाटतंय? मस्त वाटतंय. थंडी विंडी काय खूप आहे थंडी. खूप थंडी. कसं वाटतं मग थंडी मुलं? छान वाटतंय, गारगार. तर आमची एक गाडी अजून एक आहे, ती गाडी पाठी आहे, त्यांचाच फोन आला आहे. हॅलो, कुठपर्यंत? आम्ही थांबलो आता चहा पियाला. चहा घेतल्यात, मी पित नाही, यांना दिले. बाईला एक चहा पाहिजे आणि बाईला कॉफी पाहिजे. तो कॉफी त्यांनी बनवायची सुरुवात केली. मी पित नाही, चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित. कॉफी पितो पण नाही पित. नाही, चालू दे. इकडं मस्त सूर्य आलं बघा. सकाळच्या वातावरण
काय आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे देवाच्या आळंदी येथे. आता आम्ही जाऊ मंदिरात जाऊ. मग बाकीचं जसा जसा दाखवता येईल तसा कॅप्चर करत राहील. कारण की कसं आहे काय देवस्थानात कॅमेरा अलाउड नसतं आहे. पण आपण बघू जसं दाखवण्याचा प्रयत्न होईल तसा दाखवू. आणि हे आपले पाटणं आलेले 2 गाडीवर बंधू जेवण जोडी. तर बघू कसा काय जेवढा जमल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो. एंट्री केलेली आहे आम्ही. पब्लिक बघू शकता 1 तारीख आहे म्हणून खास गर्दी. कायच गर्दी बघा कुठनं आहे. फुल लाईन आहे आज 1 तारीख असल्यामुळे पक्की गर्दी आहे. बघा इकडनं या साईडून पण अशी गर्दी आहे. माऊलींच्या समाधी सोल्याची ही पालखी. हा आहे महाद्वार. इथून आतमध्ये एंट्री होते. गर्दी फुल जोरात आहे. काय बोलू शकत नाही गर्दीच्या पुढं. कारण की पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी बरीच गर्दी आहे. दर्शन तर झालं आहे. आता बघू कसं काय जेवढा दाखवायला झाला पॉसिबल तेवढा मी दाखवला. आता बाकीचा पण जेवढा पॉसिबल होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाकी बघाच पुढे. तर काय आता आम्ही आलो इंद्रायणी काठी. बघू कसं वाटतं आहे आपल्यासाठी. कारण की पहिल्यांदा आलो. परत या कधी आलो नव्हतो. भाईच्या काय रास फेऱ्या होतात. भाई बुवा म्हणून सेवाला तर काय प्रत्येक वारीला भाई येत असतो. हा पट्टा मी बघू शकता ना. रात्री बघायला गेले ना तुम्ही हा पट्टा अतिशय सुंदर वातावरण असतं इथं. आणि दर एकादशीला इथं इंद्रायणी आरती होते. आपण गाईड आणलेला आहे सोबत आपल्या. बघू शकतो इंद्रायणी काठी बघू शकतो. रात्री तुम्ही पब्लिक बरीच आहे. मंदिरात पण तुम्ही बघितलीच असाल. जर समोर बघितलं ना तर रात्री अतिशय 1 नंबर वाटतं. हा ध्वज आहे इंद्रायणी काठी कीर्तन. आणि इकडे कीर्तन चालू आहे. दाखवतो पुढे. सुंदर अशा दृश्य सकाळचा इंद्रायणी घाटी. हा आहे स्तंभ जसं की बुवाने आपल्याला सांगितलाच. इथला इंद्रायणी घाटी आम्ही जरासा वातावरणात जरासा रेस्ट आमची चालू आहे. हातपाय जायचे जाऊ कारण की गर्दी बरीच आहे. गर्दी बघूनच पुढचा काही म्हणत नाही होत. पण काय करणार 1 तारीख आहे. वर्षाचा पहिलाच दिवस आहे. जसं होते तसं बघा. काय आता आम्ही इथनं निघालो इंद्रायणी काठातून. आता आम्ही जाऊ बघू कुठं. कारण की जसा आमचा प्लॅन होईल तसा आम्ही गाडी वळवू. आता जेजुरीचा प्लॅनिंग चालला आहे. पण प्लॅनिंगवर डिपेंड आहे. जो प्लॅन होईल त्या प्लॅनला आम्ही पोचू. आणि जसा होईल जाईल तसा टाकून जाईल. कमी तिथं आम्ही अशी परिस्थिती आणून ठेवले. आलेंदीत पण भाईची कमी ओट नाही. डायरेक्ट लॉकची चावी घेऊन आलाय. नाद करते काय डायरेक्ट यावंच लागतंय. थेट आळंदी बघा. स्वतः वॉचमॅन गेटबीट खोलतंय. आता येऊन इथं गाडी चालवल बघा. आणि परत जाऊन लॉक करील बघा. टॅलेंट बोलते इसको. काय आता आम्ही पोचलेलो आहोत अर्ध्या रस्त्यात. कुठला गाव आहे का माहिती नाही. आता इथनं चालत आम्ही जेजुरीला. जेजुरीवरनं बघू कुठं परत प्लॅन होतं आहे. म्हणजे आता थांबलेलं आम्ही नाश्ता करायसाठी. आम्हाला सगळ्यांना लागले भूक आता. त्यामुळं नाश्ता करायसाठी थांबलो. नाश्ता करून परत जेजुरीसाठी रवाना होऊ. आणि मग खायला बसलो. आणि हे आणल्या सुरुवात पण केली. जोर घेतले.
हे बघा मी बाहेर गेलतो. जोर घेतले इकडं हा अर्धा संपून यांनी पण अर्धा खाल्ला आणि इकडं सुरुवात नाही यावं यांनी केली सुरुवात आणि ह्यो राहिले पेंडिंग मी आहे ना त्यात म्हणून मग दादा बघू आता तोडून बिडून झालेला आहे बराच काय काय खाल्लाय खाताना दाखवत नसतो समजा ते तर विषय वेगळा आहे पण बराच काय काय खाल्लाय इथं बघू शकता तुम्ही हे बघा इथं जेवढा दिला आहे तेवढा बहुतेक मला वाटतं पोरं सगळाच मागवलेला आहे त्यातला काय खाल्ला आणि आता ते चाललेत बाईकवर आम्ही आमच्या या डोममध्ये मस्त जाणार ड्रायव्हर आले वरती घालून मस्त काली पांढरी आणि मग आता भेटू पुढे आम्ही आता आलो हडपसरच्या पुढं आलोय कुठला गाव आहे ते का आम्हाला माहिती नाही पण ट्रॅफिक लागले ना लय बेकार अर्धा तास झाला ट्रॅफिक सुटत नाही अजून पण पुढं लोकेशनला ट्रॅफिक दाखवत राहस तर दादा झोप आले जागाला बादशाह लोग पीछे बैठे हम लोग आगे बैठे पण काय करणार ट्रॅफिक येतं बघा ट्रॅफिक आलं नाही का डोलं नाही बाईकवाल्यांना ऑप्शन नाही तर बाईकवाले डिवायडरवरनं डायरेक्ट गाड्या मारतायत पण आमच्या रिक्षावाला काय करणार नशीब फोर व्हीलरनं आणली नाही अशा इथंच मला वाटतं अख्खा दिवस निघून गेल्याचं ना इथनं गाडी फिरून घरी जावं लागलं असतं बघू कधी ट्रॅफिक सुटते ना कधी पुढं जात आहे फायनली ट्रॅफिक संपले आणि आता पुढं पोचलोय घाटात हे घाट काय इकडं सगळा कचरा दिसतंय बाई झोपलेला बाईची झोपमोड झाली बद्दल ट्रॅफिकमध्ये काय हवा नाही परत तयारी बाई परत तयारी ती झोपायच्या गोदरी बिद्री घेऊन आले बघा आणि ह्यो घाट आणि ह्यो डोंगर इकडं मस्तपैकी बघा खाली घाट काय सुंदर वातावरण आहे इकडे एक नंबर काय जी मूर्ती बघायची होती जी मूर्ती फक्त फोटोत बघितलेली ना रील्समध्ये बघितलेली ती आज प्रत्यक्षात दिवे घाटात त्या मूर्तीचं दर्शन झालंय थांबत नाही होत कारण की आम्हाला झालं टाईम त्यामुळं आम्ही चाललोय वाऱ्यासारखं गोलीगत एसकर की झेडक्यू भेटू पुढे तुम्ही बघू शकता वाघ डायरेक्ट रिक्षा चालवते नादच लवकरच नवीन क्षेत्रात आता येईल बघू कधी येते तेव्हा येईल आता सध्या मनावर शांती ठेवले पनवेल 20 रुपयाची भाडं असतील तर त्या किलोमीटरवर डिपेंड आहे गाडी येऊ दे पहिला आपण बघू मला फोन करेल ते वाघ त्याला सांगू लागेल लांबचा असला का बोवा शेड आहे जिंदाबाद ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे म्हणजे फायनली जेजुरीमध्ये आम्ही पोचलोय जरा काय बोलतात ते मनात उत्साह होता तो जरा आता भरून आलाय इच्छा नाही उत्साह होता तो भरून आलाय का तर तो दिसला म्हणून गड नाही तर रोडच समृद्धी महामार्ग आणि हा एक रोड काय समजा संपन्न आहे आणि इकडचं आपल्याला आधीच काय गावा नाही माहिती त्यामुळं काय सांगू नाही शकत तर ह्या बिल्डिंगच्या मुलं तो गड दिसत नाही तर मी आता गड दाखवला असं तुम्हाला चांगले बोले हे आमची अजून एक गाडी झाली जेजुरीत आलो आणि जेजुरीचा गड आहे बघा इथं या झाडांच्या बॅक साईडला दिसेल तुम्हाला तो बघा फायनली जेजुरी गड तो बघा वरती जो वरचा डोंगर दिसतं दुकानाच्या तो जेजुरी गड आहे आणि ड्रॉप इट फायनली गाडी पण इथं पार्क केली आणि आता आम्ही निघालोय वरती जायला चला भेटू वरती गाईज मुख्य द्वाराजवळ पोचलोय पब्लिक पहिल्याच तारखेला आलोय मस्त मंदिरात हाच पब्लिक आहे जत्रेतली गर्दी कशी गर्दी आज पब्लिक बोलतंय एलकोट जय मल्हार चालायला पण नको होतं एवढी गर्दी आहे इथं तरी पण काहीतरी ॲडजस्ट करून फायनली गडावर आणि पब्लिक बघू शकता तुम्ही अजून एक बरी पब्लिक आहे फायनली गडावर बघू शकता बॅक साईडला सगळ्या साईडला हे आमची पलटण
अर्ध्या वाटत एवढ्या अजून लाईनी घालवायच्या बाकी आहेत. अजून 1 2 आणि तिकडं ज्या वेगळ्या लाईनी असतील ते वेगळे आहेत ते 3. अजून टाईम लागणारच आहे. जसं जसं होते तसं दाखवतो, जसं नाही होणार तसं नाही दाखवणार. वरती इकडं बघा आलोय टेरेसवर. कलर्स आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. तुम्ही अवतार बघू शकता प्रत्येकाचा. अवतार बघितलं तुम्ही मला हे 100% दर्शन घेतले. पण आता बघू कुठं जायचं, कसं जाऊ, कसा दाखवतो. भाऊ अवतार दाखवा. सगळ्यांचा अवतार तुम्ही बघू शकता. माझा सुद्धा यांचा सुद्धा. आता बघू, गर्दी अजूनही बरीच आहे. आता आम्ही आलो गाडीजवळ आणि आता निघलो पण गाडीत बसलो पण. हे जातील आता बाईकवर आणि आम्ही जाऊ रिक्षात. आणि मग आता भेटू पुढे काय प्लॅन होतोय तो बघू आणि तिथनं पुढं कसा काय प्लॅन ते पुढं. गाईज आता निघलो जेजुरीशी. आता झालो मोरगावला. आपण आता धप्पा कार्यक्रम असतो ना, आली लहर केला कहर. आणि इकडं बघा, हा इकडं कुठला तरी एक मोठा तलाव आहे. हा बघा कसला मोठा तलाव आहे, इकडूनच दिसतंय. आणि बाजूच्या गावाजवळ ते ट्रेनची पटरी होती ना, आताच ट्रेन गेली. आता पोचलोय मोरगावला. बघू शकता इकडं तर एवढी गर्दी वाटत नाही. ते दोघं जण गेलेत पुढं बाईक लावून आणि आम्ही गेलो पाठवून. पुढे दाखवतो कसं कसं एंट्री नाही रे बाबा. आम्ही दर्शन करून आलोय. खरेदी पण झाली, खरेदी करून झाली. आता चाललो घराच्या दिशेला रिटर्न. फोन आला लगेच. कुठे आहे फोन? हॅलो. तर गाईज मध्येच आम्ही थांबलेलो CNG भरायला. तिथं काय मला जमलं नाही शूट करायला, त्यामुळं आता परत पुढं आलो. आता दिवे घाटात आहोत. दिवे घाटात आता वाजले 7:30 आणि त्यानंतर म्हणजे डायरेक्ट आता घरीच जायचं आहे. पण घरी जायला किती वाजतील आणि किती नाही. जर जास्तीत लेट झाला तर व्लॉग डायरेक्ट पण एंड होऊ शकतो. आणि जर जमलाच तर लवकर पोचल्यावर तर दाखवीनच का बाबा कसा काय, किती वाजता पोचतो, काय रस्त्यात जाता जाता पुढे जेवायला थांबलो तर किंवा नाश्ता करायला थांबलो, काय खायला थांबलो तर दाखवीनच. बाकीचे काय असेल ते पुढे बघूच. हा आमचा ड्रायव्हर नवीन साहिल पवार आता गाडी चालवतो तो फायनली. बघा तुम्ही ट्रॉफिकमध्ये चालवतो. वाघाने नवीन क्षेत्र निवडले. हां वाघाला DM करा. तर गाईज फायनली आम्ही तलेगावच्या टोल नाक्यावर पोचलोय. बघू शकता तरी नाही करून 10:30 वाजले. 10:30 म्हणजे रात्रीचे. नाही तर परत मला जायला सगळ्याचे व्हिडिओ क्लिप घेऊन तिकडे ॲडजस्ट केल्या. 10:30 वाजल्यात रात्रीचे आणि अजून जेवलोय ना आम्ही. आणि ही फलटण सगळी झोपा काढते. दादा इकडे चॅटिंग आहे. आम्ही बघा ड्रायव्हर लोकांचा माहिती तुम्हाला. रात गई बात गई. बघू
थोडा पुढे आता जेवायला कुठेतरी थांबू, त्यानंतर डायरेक्ट घरचा रस्ता आणि मग जेवायला थांबल्यावर दाखवतोच बघा पुढे. आणि जर नाईट पॉसिबल झाला तर डायरेक्ट ब्लॉग एंड पण होऊ शकतो, कारण की खूप दमलो आहे. नुसते ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त टाईम गेला आहे, कारण की जिथं मंदिराला जास्त टाईम नाही गेला आहे तिथं जास्त करून, पण आम्ही त्या म्हणजे ट्रॅव्हलिंगला जास्त गेलो. सो बघू, जर जमला तर दाखवतो लास्टपर्यंत बघा, जर नाही जमला तर मग डायरेक्ट एंड पण होऊ शकतो. बघा पुढे हॉटेलला जेवायला लागले वाजले किती बघू शकता तुम्ही 12-18 झाले आणि टाईम पण खूप झाला आहे. लेट तर होईलच तेवढा, आता काय करणार. ब्लॉग जाऊ दे, ब्लॉग जाऊ दे, पहिले ब्लॉग घेऊया आपण आता. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा जमते तेव्हा ब्लॉग तुमच्या येत